नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मूळव्याध हा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला असेल तर प्रत्येक प्रकारानुसार मी तुम्हाला औषध सांगणार आहे. म्हणजे मग तुम्हाला कोंब असेल किंवा चुंबळ असेल त्याच्यासाठी वेगळा उपाय सांगणार आहे. आग मूळव्याध असेल, बऱ्याच जणांना ही समस्या असते, प्रचंड आग होते टॉयलेटला गेल्यावर, त्या मूळव्याधासाठी वेगळा उपाय सांगणार आहे. रक्ती मूळव्याध असेल, रक्त पडत असेल तर रक्त अगदी 5 मिनिटांमध्ये पूर्णपणे थांबवण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. किंवा ज्याला बगंदर म्हणतो असा प्रकार असेल तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. मूळव्याधीच्या प्रत्येक प्रकारासाठी अत्यंत प्रभावी आयुर्वेदामधले ज्याचे रिझल्ट्स मिळालेले आहेत असे उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम मूळव्याधीचा जो प्रकार आहे आणि अत्यंत त्रासदायक जो प्रकार असतो त्या प्रकारासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. आणि तो म्हणजे कोंब किंवा चुंबळ हा जो प्रकार असतो हा मूळव्याधीचा बाह्य प्रकार आहे. आणि यामध्ये प्रचंड वेदना होतात, बसता येत नाही. आणि या मूळव्याधीसाठी तुम्हाला मी एक वनस्पती तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. ही जी वनस्पती आहे याला उतरण किंवा साडोराणी असं म्हटलं जातं. ही वनस्पती तुम्हाला फ्लिपकार्ट, ॲमेझॉन किंवा कुठल्याही प्रकारच्या आयुर्वेदिक दुकानावर सहजरित्या उपलब्ध होते. याच्या पानाचं चूर्ण आपल्याला उपलब्ध होतं. याचा वापर कसा करायचा आहे तर ही जी वनस्पती आहे या वनस्पतीची 5 ते 6 पानं आपल्याला उकळवून घ्यायची आहे. पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर या उतरणीच्या पाण्याचा जो अर्क बनलेला आहे यानं आपल्याला तो भाग धुवून काढायचा आहे. हा उपाय आपल्याला झोपताना करायचा आहे. झोपताना तो भाग आपल्याला त्याने धुवून काढायचा आहे. त्या वनस्पतीचे पूर्ण औषधी गुणधर्म जे आहेत त्या पाण्यामध्ये उतरलेले असतात. आणि त्या पाण्यामध्ये उतरल्यामुळे तो भाग कोंब किंवा जी चुंबळ आहे ते आपण त्याने धुतल्यामुळे त्याचे जे स्नायू रिलॅक्स झालेले आहेत ते पूर्ववत होतात आणि गळून जातो किंवा पूर्णपणे मधी ओढला जातो. 21 दिवसापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ही वनस्पती तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा सहजरित्या मिळते. अत्यंत प्रभावी वनस्पती आहे, आयुर्वेदामधले नावाजलेली वनस्पती आहे. आता तुम्हाला रक्ती मूळव्याध असेल, कसल्याही प्रकारचा रक्ती मूळव्याध असेल, रक्त पडत असेल, हा जो मूळव्याध आहे तो अंतर्गत मूळव्याध आहे. आणि याच्यासाठी अत्यंत प्रभावी हा उपाय तुम्ही एक वेळेस केला की तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही रक्त पडण्याची समस्या राहत नाही. असा हा प्रचंड प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ग्लासभर ऊसाचा रस. आता हा जो ऊसाचा रस आहे तो आपल्याला जे लाकडी चरखा असतो त्या चरख्यावरचा ऊसाचा रस घ्यायचा आहे. खंडी जो चरखा असतो त्याच्यावरचा रस आपल्याला घ्यायचा नाही. तर जो लाकडाचा चरखा असतो त्याचा 1 ग्लासभर रस आपल्याला घ्यायचा आहे. तो रस आपल्याला आणायचा आहे. त्यानंतर तो रस आपल्याला उकळायला ठेवायचा आहे. याच्यासाठी आपल्याला स्टीलचं भांडं वापरायचं आहे. तांब्याचं, पितळाचं आणि ॲल्युमिनियमचं भांडं याच्यासाठी वापरायचं नाही. याच्यासाठी फक्त स्टीलचं भांडं आपल्याला वापरायचं आहे. या स्टीलच्या भांड्यामध्ये हा रस उकळायला ठेवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये सुक्या मेव्यामध्ये जे अंजीर मिळतं आपल्याला सहजरित्या, अंजीर आपल्याला कुठल्याही सुक्या मेव्याच्या दुकानामध्ये मिळतं, तर 4 ते 5 अंजीर आपल्याला त्या 1 ग्लास ऊसाच्या रसामध्ये टाकायचे आहे. त्याला चांगल्या रीतीनं उकळू द्यायचं आहे. हे चांगल्या रीतीनं उकळत असताना ते अंजीर जे आहे ते फुगून येतं, चांगल्या रीतीनं मस्त फुगतं. जो ऊसाचा रस आहे तो अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे. हे अर्धा ग्लास याच्यासाठी की तोपर्यंत जे अंजीर आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ते पूर्णपणे फुगतात आणि त्याच्यामध्ये पूर्ण औषधी गुणधर्म हे निर्माण होतात. तोपर्यंत आपण त्याला उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामधले जे अंजीर, फुगलेले अंजीर आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आहेत. रस आपल्याला टाकून द्यायचा, रस वापरायचा नाही. हे जे फुगलेले अंजीर आहेत हे सकाळी उपाशी पोटी आपल्याला हे जे 4-5 अंजीर असतील ते आपल्याला खायचे आहेत. आणि त्यानंतर एक 5 ते 10 मिनटं पाणी प्यायचं नाही. कसल्याही प्रकारचा रक्ती मूळव्याध तुमचा पूर्णपणे थांबून जातो. परत तुम्हाला रक्ती मूळव्याधाची समस्या अजिबात जाणवत नाही. रक्त पडायचं तात्काळ थांबून जातं. वेदनासुद्धा पूर्णपणे थांबून जातात. हा जो उपाय आहे हा आगी मूळव्याध जो असतो, प्रचंड आग होते, टॉयलेटला गेल्यावर प्रचंड आग होते, त्याच्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे. बऱ्याच जणांना इतकी प्रचंड आग होती की काही व्यक्ती अशा मी पाहिलेल्या आहेत ज्या पाण्यामध्ये बसतात इतक्या त्यांना सहन होत नाही, इतक्या प्रकारची प्रचंड आग होती. तर हा जो अंजिराचा मी आता उपाय सांगितला तो जर तुम्ही उपाय केला तर कसल्याही प्रकारची आग तुम्हाला नंतर कधी होत नाही. बऱ्याच जणांना या आगीमुळे नॉनव्हेज खाण्याचं पण सोडून दिलेलं आहे त्यांनी. तिखट खाता येत नाही. परंतु जर हा तुम्ही उपाय केला तर आग होणारा जो मूळव्याधाचा प्रकार आहे तो पूर्णपणे थांबून जातो.
परत तुम्हाला आग होत नाही. आता मगाशी वनस्पती सांगितली उतरण किंवा साडोराणी असं त्याला म्हणतो आपण. त्याच वनस्पतीचा प्रभावी असा उपाय होतो. म्हणजे जे प्रकारे आपण कोंब किंवा चुंबळीसाठी उपाय केला त्याच प्रकारे साडोराणी किंवा उतरण या वनस्पतीच्या पानाचा आपल्याला अर्क तयार करायचा आहे, म्हणजे उकळून घ्यायचा आहे आणि तो भाग त्याने धुवून काढायचा आहे. जो भगंदर प्रकार आहे त्याचे जे होल्स आहेत ते बुजले जातात आणि आपल्याला तो त्रास जो आहे तो पूर्णपणे निघून जातो. त्या ठिकाणचं इन्फेक्शन पूर्णपणे निघून जातं. उतरण किंवा साडोराणी, काही भागामध्ये उतरणसुद्धा म्हटलं जातं. ही जी वनस्पती आहे ती अत्यंत प्रभावी वनस्पती आहे या प्रकारच्या मूळव्याधीसाठी. या मूळव्याधाच्या या सर्व प्रकारावर या सांगितलेल्यापैकी जर तुम्ही उपाय केले तर मूळव्याधीचा त्रास तुमचा 100% पूर्णपणे थांबून जातो. तर तुम्ही यापैकी तुम्हाला जो प्रकार असेल त्या प्रकारानुसार हे जे उपाय सांगितले आहे तो उपाय करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.